नमस्कार भावांनो. बेलगडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश म्हणते केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे का. तर मागचं मैदान म्हणजे सोनहिरा केसरी. या मैदानात जरी गटाला हार झाली असली तरी भावांनो कमबॅक करण्यात आपला बकासूर माहीर आहे. जेव्हा जेव्हा असे हार होत असतात तेव्हा काहीतरी येणारं मैदान म्हणजे मोठं घडणार असतं, हे त्याचं उत्तर असतो. तर भावांनो आता बकासूर कधी दिसेल, तर मला माहिती मिळते बकासूर आता थोडे दिवस आरामात असणार आहे. खरं तर पेडगाव हिंद केसरी मैदानाची आता तयारीच चालू आहे. आराम करतील, जे काही त्याला तपासले जाईल, काही ट्रीटमेंट करतील, बकासूर कमी काय येतो, काय झाले, ट्रीटमेंट नंतर फेरे काढतील, 1-2 फेरे काढतील. नंतर आपल्याला डायरेक्ट 21 तारखेच्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. म्हणजेच काय, हा पूर्ण एक आठवडा आपला बकासूर आरामात असणार आहे. 1-2 फेरे काढले जातील, पोहणी दिली जाईल. त्यामुळे 21 तारखेला डायरेक्ट आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे. त्यामुळे एवढे दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल बकासूरला पळताना बघण्याची. पण जरी मागे गटाला हार होत असली, सेमीला हार होत असली, तरी पण ही जी हार आहे ती पुढची येणाऱ्या मैदानात काहीतरी मोठं घडणार आहे या उद्देशानं आहे. म्हणजेच काय, कमबॅक एकदम जोरात होणार आहे. त्यामुळे पेडगाव हिंद केसरी मैदानाची तालीम आता, या तालीमाला सुरुवातच झालेली आहे. सगळ्यांची चर्चा आता जोरात. पेडगाव हिंद केसरी मैदानात पैरे कोणासोबत, कोण पेडगाव हिंद केसरी मैदान जिंकेल, ओपनचं कोण जिंकेल, आदतचं कोण जिंकेल. आपल्या बकासूरचा त्या मैदानावर इतिहास आहे. इतिहास तो कायमस्वरूपी रोवलेला आहे. तो म्हणजेच काय, ओपन मैदानात 1 नंबर केला आहे, आदत मैदानात 1 नंबर केला आहे. म्हणजे लगातार 2 दिवस 1 नंबरचा मानकरी आपला हा बकासूर देव आहे. त्याची पुनरावृत्ती 2026ला होईल का, याची उत्तर आपल्याला 21-22ला नक्कीच मिळतील. 21लाच येतोय आता आपला बकासूर मैदानात पळण्यासाठी डायरेक्ट पेडगाव हिंद केसरी मैदान गाजव.